नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा अंबादास बाहेकर, के वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय भाऊसाहेब नगर या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहे. आज आपण आपल्या लेक्चरमध्ये वित्त बाजाराची कार्य या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहे. आता वित्त बाजाराचा जर या ठिकाणी आपण अभ्यास केला तर वित्तीय बाजार हा अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मग कृषी क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो की सेवा क्षेत्र असो, या कुठल्याही क्षेत्राचा विकास जर आपल्याला घडवून आणायचा असेल तर त्यासाठी वित्तीय बाजार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये केली जाणारी जी गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक या वित्तीय बाजारपेठेमार्फत त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत असते. वित्तीय बाजारपेठेमध्ये जर आपण विचार केला तर दोन घटकांना एकत्र करण्याचं कार्य, दोघांमध्ये समन्वय साधण्याचं कार्य हे वित्तीय बाजार करत असतं. जे बचतदार आहेत किंवा ज्यांच्याकडनं बचत केली जाते, यांच्या बचती संकलित करणं आणि त्या बचतीचं गुंतवणुकीमध्ये रूपांतर करणं, ज्याला आवश्यक आहे त्या व्यक्तींना त्यांच्या आवश्यकतेनुसार आवश्यक कालावधीसाठी वित्तपुरवठा करण्याचं कार्य या वित्तीय बाजाराकडून केलं जातं. मग आता त्यांची असणारी जी काही भूमिका आहे, दुवा म्हणून जे काही कार्य करत आहे, अर्थव्यवस्थेमधनं पैशाचं संकलन करणं आणि आवश्यकतेनुसार त्याची गुंतवणूक करण्याचं कार्य या वित्तीय बाजाराकडनं केलं जातं. अशी कोणकोणत्या स्वरूपाची कार्य हे वित्तीय बाजार करत आहे त्या संदर्भात आता आपण अभ्यास करूया. कार्याच्या संदर्भामध्ये पहिला घटक या ठिकाणी सांगितलेला आहे व्यापार वित्तपुरवठा. आता सध्याचा जर आपण अभ्यास केला तर कुठलाही देश हा त्या ठिकाणी कुठलाही देश हा संरक्षित स्वरूपाचा राहिलेला नाही किंवा बंदिस्त स्वरूपाचा राहिलेला नाही, तर प्रत्येक देश हा संपूर्ण जगाशी जोडलेला आहे. बाजारपेठेचा जर आपण अभ्यास केला तर संपूर्ण जग ही एक बाजारपेठ झालेली आहे. मग अशा आधुनिक काळामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. अशा व्यापारामध्ये गुंतलेल्या ज्या काही संस्था आहे, या संस्थांना पुरेसं भांडवल उपलब्ध करून देण्याची वित्तीय बाजाराची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही व्यापार केले जातात, या व्यापारांना उद्योजकांना अल्प मुदतीसाठी बिल ऑफ एक्सचेंजच्या माध्यमातून वित्तपुरवठा किंवा कर्जपुरवठा करण्याची कार्य या वित्तीय बाजारामार्फत केली जातात. आता ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतो तर हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विदेशी चलनाची आवश्यकता असते. अशा विदेशी चलनाच्या संदर्भात सुद्धा कर्जपुरवठा किंवा वित्तपुरवठा या वित्तीय बाजारामार्फत त्या उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर कार्याचा दुसरा घटक या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे औद्योगिक वित्तपुरवठा सुनिश्चित करणे. औद्योगिक क्षेत्राला त्या ठिकाणी वित्तपुरवठा करण्याचं कार्य वित्तीय बाजारामार्फत केलं जातं. या औद्योगिक क्षेत्राला दोन प्रकारे वित्तपुरवठा केला जातो. पहिला प्रकार म्हणजे उद्योजकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी किंवा त्यांच्या आवश्यकतेनुसार अल्प मुदतीचा कर्जपुरवठा करण्याचं कार्य या वित्तीय संस्थांकडून केलं जातं. म्हणजे काय, तर उद्योजकांनी मागणी केल्यास त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना कर्जपुरवठा करण्याचं कार्य या वित्तीय संस्था करत असतात. दुसरा प्रकार काय आहे, ह्या ज्या कंपन्या आहे, या कंपन्या त्यांचे शेअर्स किंवा कर्जरोखे विक्रीला काढतात. तर असे जे शेअर्स आहे, हे शेअर्स या वित्तीय बाजारामार्फत खरेदी केले जातात आणि त्यांच्या खरेदीमधून सुद्धा भांडवल उपलब्ध करून दिलं जातं. मग अशा पद्धतीने जर या ठिकाणी आपण अभ्यास केला तर त्यांना आर्थिक मदत करणं, कर्जपुरवठा करणं, त्यांचे शेअर्स खरेदी करणं, अशा या मार्गाने औद्योगिक क्षेत्रातील वित्तपुरवठा करण्याचं कार्य या वित्तीय बाजारामार्फत केलं जातं. त्यानंतर तिसरा घटक या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे उच्च तरलता गुंतवणूक. बँकेतील जे ग्राहक आहे, हे ग्राहक
आता याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे ग्राहक येतात, ठेवीदार पण आहे आणि कर्जदार पण आहे. आपण सर्वात पहिले ठेवीदारांचा विचार करूया. ज्या ठेवीदारांनी त्यांच्या ठेवी ठेवलेल्या आहे, तर त्या ठेवी ठेवलेल्या असताना त्यांच्या आवश्यकतेनुसार ते ठेवी परत घेत असतात किंवा काढत असतात. त्यांच्या ठेवीतनं ते पैसे काढत असतात आणि त्यांनी मागणी केली तर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा ती रक्कम देण्यासाठी बँकेला स्वतःजवळ आपली रोखता ठेवावी लागते. कारण ग्राहकाने मागणी केली की त्याला त्याची ठेव त्या ठिकाणी परत करायची आहे. म्हणून बँकेला काय करावं लागतं, विशिष्ट स्वरूपाची रक्कम स्वतःजवळच रोख स्वरूपात ठेवावी लागते. मग ग्राहक केव्हाही येतील, मागणी करतील, त्यांना त्यांचे पैसे आवश्यक आहे ते द्यावेच लागतील. म्हणून पैसा तसाच बँक जवळ ठेवू शकत नाही. तो जर तसाच रोख स्वरूपामध्ये जवळ ठेवला तर बँकांना त्याचा काहीच उपयोग होणार नाही, बरोबर की नाही. कारण पैसा जर तसाच ठेवला तर ठेवीदाराला ठेवीवर व्याज पण द्यावं लागतं, ते कुठून द्यायचं. मग त्याच्यामुळे बँकेला तोटा सहन करावा लागेल. म्हणून बँकांसाठी उच्च तरलता गुंतवणूक पर्याय ह्या वित्तीय बाजारामार्फत उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे काय, उच्च तरलता काय आहे, तर तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर त्या गुंतवणुकीचं लगेच रोखतेमध्ये रूपांतर करू शकता. म्हणजे ठेवीदार आले, ठेवी काढायच्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात ठेव काढायची असेल तर त्या ठेवीदाराला एक दिवस आधी बँकेला सूचना द्यावी लागते. मग अशी खूप मोठ्या प्रमाणात ठेव काढण्याची सूचना जर आलेली असेल तर बँकांकडनं ही जी तरल गुंतवणूक आहे या तरल गुंतवणुकीचं लगेच रोखतेमध्ये रूपांतर केलं जाऊ शकतं आणि ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जाऊ शकतात. म्हणजेच त्याच्यामुळे काय होतं आहे, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी बँकेला गुंतवणुकीमार्फत फायदा पण मिळवता येतो आणि आपली रोखतासुद्धा साध्य करता येऊ शकते. मग अशा पद्धतीने हे दोन्ही पर्याय साध्य करणं म्हणजे रोखता पण ठेवायची जेणेकरून आपले ग्राहक पण परत जाणार नाही आणि गुंतवणुकीतून नफा पण मिळवायचा, ही दोन्ही कार्य बँकांना फक्त वित्तीय बाजारामार्फतच साध्य करता येऊ शकतात. त्यानंतर चौथं कार्य या ठिकाणी सांगितलेलं आहे, बँकांची स्वयंपूर्णता सुनिश्चित करणे. आता विकसित वित्तीय बाजाराचा जर आपण विचार केला तर विकसित वित्तीय बाजारामध्ये काम करणाऱ्या ज्या व्यापारी बँका आहे या व्यापारी बँकांकडे गुंतवणूक करण्याच्या आणि अधिक उत्पन्न मिळवून देण्याच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे त्यांची स्वयंपूर्णता दीर्घकाळ टिकू शकते. म्हणजे त्या दीर्घकाळापर्यंत स्वयंपूर्ण त्या ठिकाणी घडू शकतात. परंतु गंभीर रोखीची कमतरता असलेल्या ज्या काही बँका आहे या बँकांना RBI कडून कर्ज दिली जातात. म्हणजे त्या काय करतात की RBI कडून कर्ज घेतात आणि त्या कर्जातनं ते आपले व्यवहार पूर्ण करतात. अशा ज्या वित्तीय बँका आहे किंवा अशा ज्या बँका आहे तर या वित्तीय बाजारामध्ये या बँकांना आपल्या जे दर आहे या व्याजदरापेक्षा कमी दराने निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला असतो आणि त्यांची मदत त्या ठिकाणी केलेली असते. आता ह्या व्यतिरिक्तसुद्धा त्या बँकांना वित्तीय बाजारामार्फतसुद्धा अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याचे दुवे जे काही आहे ते दुवे फायदे प्रदान करता येऊ शकतात. आवश्यकतेनुसार बँकांना निधीचा स्रोत म्हणूनसुद्धा हा वित्तीय बाजार कार्य करत असतो. म्हणजेच आवश्यकता असेल तर अशा आवश्यकतेच्या वेळेस त्या ठिकाणी ह्या बँकांना काय करता येऊ शकतं, मदतीचा हात या वित्तीय बाजारामार्फत उपलब्ध करून दिला जातो. म्हणजेच आपल्या ज्या काही बँका आहे या बँकांना स्वयंपूर्ण आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी अत्यंत आवश्यक स्वरूपाचं कार्य या वित्तीय बाजारपेठेमार्फत केलं जातं. त्यानंतर पुढचं कार्य सांगितलेलं आहे, केंद्रीय बँकांसाठी पैशाचा पुरवठा राखणे. आता भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये केंद्रीय म्हणजेच मध्यवर्ती बँक आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते तर वित्तीय बाजार आणि भांडवल बाजार ह्या दोन्ही बाजारांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याचं कार्य या मध्यवर्ती बँकेला करावं लागतं. वित्त बाजारामध्ये अल्पमुदतीच्या व्याजदराचा वापर करून त्या ठिकाणी व्यवहार चालत असतात. म्हणजे वित्तीय बाजारामध्ये फक्त अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो, तर भांडवल बाजारामध्ये त्या ठिकाणी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो.
मग वित्त बाजारामध्ये फक्त अल्प मुदतीच्या व्याजदराचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे देशाच्या एकूण आर्थिक आरोग्याचं सूचक म्हणून या काम करतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही की आपलं आरोग्य चांगलं आहे की नाही किंवा आपल्याला काही झालं आहे का, आता आपल्याला टेस्ट करायला लागते, तर टेस्टमध्ये कधी ब्लड घेतलं जातं वगैरे, तर त्या ब्लडवरून जसं आपली टेस्ट करून आपल्याला काही झालेलं आहे का ह्या संदर्भात त्या ठिकाणी रिपोर्ट्स येत असतात. तसं आपल्या देशाचं आर्थिक आरोग्य म्हणजे आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची आहे हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्या वित्तीय बाजारामार्फतच ते आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या ज्या अडचणी आहे या अडचणी दूर करण्यासाठी मध्यवर्ती बँकेला या वित्तीय बाजाराची जी काही माहिती आहे ही माहितीच त्या ठिकाणी मार्गदर्शक ठरत असते. म्हणून आपल्या देशाच्या अडचणीच्या काळामध्ये किंवा उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी योग्य स्वरूपाच्या उपाययोजना आखण्यासाठी या वित्तीय बाजाराला अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करावं लागतं. अशा पद्धतीने आपल्याला वित्तीय बाजाराची कार्य या संदर्भात अभ्यास करता येतो. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.